दानापूर परिसरातील बारी समाजाचा मुख्य व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। एकेकाळी पानमळ्याचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दानापूर सोगोडा गावात मोजता येईल इतकेच पानमळे शिल्लक राहिले आहेत। तालुका कृषी विभागाने या शेतकऱ्यांच्या पानमळ्यांना भेटी देऊन त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करावं अशी मागणी होती आहे। तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरातील बारी समाजाचा मुख्य व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। एकेकाळी पानमळ्याचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दानापूर सोगोडा गावात बोटावर मोजता येतील इतकेच पानमळे शिल्लक राहिले आहेत। शासनाने पान उत्पादक व पान पिपरी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या यादीत समाविष्ट करावं अशी मागणी आता या पान उत्पादक शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। अकोट, संग्रामपूर, तेल्हारा तालुक्यातील दानापूर, सोगोडा, हिवरखेड, अडगाव, उमरा, पानांचे, अकोलखेड, पनस, वानखेड, वरवट, एकलारा, उमरा, बावनवीर, लाडनापूर तर बुलढाणा जिल्ह्यात घाटाच्या वर एका गावात 200च्या वर पानमळे लावले जात होते। या पानमळ्यावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगामुळे तर काही भागात पानमळे लावण्यासाठी पाणी नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे। वेळोवेळी आलेल्या आसमानी संकटांनी सुद्धा पान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। आमच्याकडे म्हणजे आम्ही बारी समाजाचे माणसं, आमचा जो मुख्य व्यवसाय जो आहे तो म्हणजे पानमळा। आणि पानमळ्याचं असं आहे की ही काही समजा अशी खूप मोठी शेती नाही आहे, 10 गुंठे, 20 गुंठे किंवा 40 गुंठे यावर समजा आमचा समाज भरपूर समजा असं लोकांना उत्पन्न देत होता, लोकांचा उदरनिर्वाह करत होता, त्याचं कुटुंब चालत होतं। आणि एक म्हणजे खूप काबाड कष्ट करणारा हा समाज, या समाजामध्ये एक म्हणजे शेती हाच व्यवसाय, खूप मोठी शेती नव्हती परंतु त्यापूर्वी मोठीवर समजा तो म्हणजे बैलाच्या सहाय्याने पाणी देऊन आणि एवढं समजा कुटुंब म्हणजे पूर्वी तर माहीत आहे तुम्हाला, आज म्हणजे 5-5, 6-6 जणांचे कुटुंब असे, त्याच्यानंतर मजूर चालवणे। पण 10 गुंठे 20 गुंठ्यातच तो एकदम समाधानी होता। पण नंतर काय झालं, आता या 10 वर्षात म्हणजे मार्केटमध्ये गुटखा व्यवसाय जास्त आला आणि त्याच्यामुळे या समाजाचा एक म्हणजे एक हातच कापला गेला। आणि दुसरा जर विचार केला तर म्हणजे हे म्हणजे निसर्गानं केलेला आघात, निसर्गाने असा आघात केला की ह्या पानमळ्यात असं आहे, 1 वर्षापर्यंत आम्हाला याचा लावण करावं लागते, म्हणजे वाफे काढणे, बी करणे, हे करणे, हे सर्व करत असताना 1 वर्ष निघून जाते, नंतर त्याचं उत्पन्न चालू होते। या पानमळ्यावर येणाऱ्या मुख्य रोगांवर म्हणजे बुरशी या रोगांवर डॉक्टर पंजाबराव कृषी महाविद्यालयाने त्याचबरोबर तालुका कृषी विभागाने पान उत्पादक शेतकरी वर्गाच्या पानमळ्यांना भेटी देऊन त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करावं अशी मागणी आहे। तुकडे काढा लागतात, येल ते उकरून लावा लागतात आणि मग ते 12 महिन्याचं उत्पन्न काहीच निघत नाही, बांधत चालावं लागते। 12 महिने बाद म्हणजे मग याचा चुंब घ्यावं लागते, मग पानं खुडणं चालू होतं 12 महिन्यानं, मग अधिक खाली घेत चालावं लागते 12 महिन्यानं, असं उत्पन्न आहे याचं। याच्यात हे पानं खुडणं चालू ठेवावं लागतात, महिन्या 15 पानं येतात। विक्री आखोट वरवट पहिले भुसावल होता, आता ते बंद झालं, आता पानच निघत नाही तर काय जाईन भुसावल। आता याच्यावर वाढ आली, त्याच्यानंतर पानं कमी झाले। तुमची काही मागणी आहे का याच्यावर? मग काही सरकारनं यानं मदत करा, कृषी सेवा काय यानं। मग उत्पन्न चालू झाल्यानंतर ते जवळपास 5 ते 6 वर्ष चालायचं, परंतु आता असं झालं की 1 वर्षभर चालते की नाही याच्यातच समजा आम्ही आता गोडबडलो। तरी पण खूप मोठ्या हिमतीने, खूप मोठ्या काबाड कष्टाने आणि अंग मेहनतीने आम्ही काम हे करत असतो। तर त्याच्यासाठी या आता शेतीमध्ये जे समजा काही म्हणजे वाढ आली आणि वाढ का येते, कसं काय समजा हे होत आहे, यासाठी शासनानं किंवा यांनी आपल्या काय म्हणतात त्याला कृषी विभागानं याच्याकडे जास्तीत जास्त सहकार्य म्हणजे लक्ष देऊन याला बारी समाजाचं उत्पन्न कसं वाढेल। आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, पानामध्ये आज मार्केट म्हणजे जर समजा आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर पुडीमुळे ॲसिडिटी सारखे याच्यासारखे रोग भयंकर येत आहे।
पान उत्पादक शेतकऱ्यांच्या पानांच्या पाट्या ह्या एसटीवर बांधून अकोट, शेगाव, भुसावळ, जळगाव या ठिकाणी विक्रीसाठी नेल्या जात होत्या. मात्र पानमळ्यावर आलेल्या बुरशीजन्य रोगांमुळे मळेच राहिले नाही, तेव्हा आज पानांची पाटी डोळ्याने दिसणंही मुश्किल झालं आहे. तिसऱ्या रोजी दुसऱ्या रोजी पाटी, आता तर 15 दिवसांनी महिन्याभर एक पाटी निघते. मजुराला काम नाही, काहीच नाही. म्हातारे माणसं घरात 3-3, 4-4 जण कसं पोहोचावते. आता आम्हाला विचार पडला, त्याचा देवाच्या तर्फे आम्हाला विचार जसं देव ठेवीन तसं राहतो. आता आम्ही काय करावं, याच्या उपर या वायाली त्याच्या उपर आमचं काही चाललंच नाही. आता आम्ही दूर दूर पाट्या नेल्या, भुसाल लोक. आता दानापूर लोक पाठी जात नाही आमच्या ज्यानं. आणि तुम्ही आता काही आम्हाला तरी तुमची इच्छा असेल ते मदत करा. त्यामुळे एसटी महामंडळाचंही उत्पन्न घटलं आहे. शिवाय दानापूर येथील पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आपण तेल्हारा तालुक्यातील दानापूर ते सोगोळा या भागातले पानतांडे एक नंबर प्रसिद्ध होते अगोदर, आणि आता ते नामशेष होत चालले. त्याचं कारण असं आहे की त्याच्या पानतांड्याचं जे मार्गदर्शन आहे, जे त्याच्यावर बुरशी आणि ते रोग येतात त्याचं मार्गदर्शन व्यवस्थित नाही आहे. आणि कृषी विभागानं याचं जे नवीन टेक्निक आहे याच्याबद्दल या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आणि याचं नवीन टेक्निक, याचं बियाणं आणि याचं उत्पादन जे असते त्याच्याबद्दल याले मार्गदर्शन आणि याचं काहीतरी एखादी कार्यशाळा घेऊन कृषी विभागाने याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गुरुदेव विस्मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.